महत्वाची बातमी. साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र आहे. खाण्याच्या साखरेचे भाव आणि व्यवसायाच्या साखरेचे भाव वेगवेगळे ठेवा. साखर आयातीबाबत केंद्र सरकारकडून नियोजन सुरू आहे. आपण पाहतो साखर आयातीबाबत केंद्र सरकारकडून नियोजन सुरू आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची ही माहिती आहे. दराच्या संदर्भात आपण सांगू शकत नाही आहे. याच्यापेक्षा आता फार पुढे जाणारच नाही. समजा भाव वाढला तर लगेच मग बाहेरून आपल्याला आयात करून रेट आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवावा लागेल. असं कसं जमलं? तसं काही कारण सरकारचं तसं नियोजनच आहे. आता लोक इकडे बोलतात की गरिबानं काय खावं, खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही. आम्ही तसं सरकारला देखील केंद्र सरकारला प्रस्ताव दिलाय की खाण्यासाठी साखर 10% लागते, तर 10%चा रेट वेगळा कारण बाकीचा देऊन टाका, द्या परवानगी आम्हाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.